जय गुरु. जय गुरु. जय हा, गुरु. आपण एक एक मिनिट ठेवूया. कोण कोण जॉईन होतील ते बघण्यासाठी. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. हा, बरेच जण जॉईन होत आहेत. अं, ठीक आहे. तर सगळ्यांना आज नवीन जे आपलं संवत्सर सुरू झालंय, शालिवाहन शकं विश्वावसु नाम संवत्सर, त्याच्या शुभेच्छा. आणि पण आजच्या शुभ 3:30 मुहूर्तातल्या पहिल्या दिवशी वर्ष प्रतिपदेला आपण रामरक्षा, कारण रामाचं आता नवरात्र आजपासून सुरू होत आहे रामनवमी पर्यंत. तर रामरक्षा या स्तोत्राचा आपण अर्थ बघण्यास सुरुवात करणार आहोत. त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो मी, की आपण गेली बरीच वर्ष सत्संग ग्रुप आपला चालवतो, जय जय सत्संग म्हणून. त्यात बरीच स्तोत्र वगैरे आपण शिकवतो, त्याचं पठण वगैरे, त्याचा अर्थ वगैरे. आणि गेली 3 वर्ष आपण संस्कृत पण बऱ्याच जणांना, शेकडो जणांना शिकवलेलं आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून, आणि त्या संस्कृत शिकवण्याचा मुख्य उद्देश, शिकण्याचा उद्देश हाच आहे की ही जी आपली नेहमीची स्तोत्र वगैरे जी आहेत, तर ती आपल्याला, त्याचा अर्थ आपल्याला सहज कळला पाहिजे. तर आपण गणपतीला वंदन करून श्री गणेशाय नमः या आधी रामरक्षेचा आधी पाठ करूया, आणि मग त्यानंतर आपण या रामरक्षेच्या अर्थाकडे बघूया. तर आमच्या विद्यार्थिनी आहेत सुखदाताई, तर त्या श्रीराम रक्षा स्तोत्राचं आधी पठण करतील. सुखदाताई. जय गुरु सर. हे बघ. चालू करू सर. हो हो, सुरू करा. श्री रामरक्षा स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद्धनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं माविर्भूतमजं विभुम्. रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्या जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सुग्रीवेशकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरूरुघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पातालभूतलव्योम चारिणच्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रेकमन्त्रेण रामनाम्नां विरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतात्मः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः स्त्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथः सेतौ भ्रातरो रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नोरभूत्तमौ आप्तः सज्जधनुषा विशुश्रुषा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा व्यग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयोरभूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदाम् तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं
रामस्य दास्योऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतु जय गुरु सर जय गुरु सर हा, जय गुरु. हा, सॉरी, मी म्यूट वरती होतो. जय गुरु. जय गुरु. तर आत्ताच आपण रामरक्षा स्तोत्र सुखदाताईंकडनं ऐकलं. आता तुम्ही बघितलं असेल मी जे प्रोजेक्ट केलं होतं, तर बऱ्याचदा काय होतं की आपण जे पुस्तक हाती घेतो पाठ करताना त्याच्यातच एकतर प्रिंटिंग मिस्टेक्स किंवा काहीतरी हे असतात, चुका असतात. त्यामुळे कधी कधी अर्थाचा अनर्थही होतो. तर हे जे मी आता दाखवलं हे पूर्ण शुद्ध केलेली प्रत आहे. ज्यांना याची कोणाला सॉफ्ट कॉपी हवी असेल त्यांनी मला कळवावं, ती मी ही सॉफ्ट कॉपी तुम्हाला व्हॉट्सॲपवर वगैरे किंवा ईमेलवरती पाठवण्यात येईल तुम्हाला. ठीक आहे. तर आपण आता रामरक्षा या रामरक्षा स्तोत्राचा सार्थ म्हणजे अर्थ बघणार आहोत. कारण आपल्या जीवनामध्ये भारतीयांच्या सनातन धर्मियांच्या राम या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. इतकं की म्हणजे प्राण आणि राम हे दोन्ही शब्द म्हणजे समानार्थी म्हणतो आपण, बरोबर. म्हणतो आपण एखाद्याच्या जीवनात आता राम राहिला नाही म्हणजे प्राण असून नसल्यासारखं आहे, बरोबर. आपण एकमेकांना भेटताना राम राम करतो, बरोबर. नंतर अगदी माणूस जाताना सुद्धा शेवटी असं म्हणतो आपण, त्याने राम म्हटला. जाताना त्याला पोचवताना सुद्धा लोक रामाचा मंत्रच म्हणतात, नाही का. तर राम या शब्दात पूर्ण आपलं जीवन व्यापलेलं आहे. तर असं हे राम. आणि यालाच तारक मंत्र असं पण म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की काशी क्षेत्रामध्ये, की ज्याला अविमुक्त क्षेत्र असं म्हणतात, तर तिथं साक्षात शिव जे आहेत, तर तिथं मरण म्हणजे असं आपली श्रद्धा आहे की सनातन धर्मियांची, की काशीला जर मृत्यू आला तर तिथं मृत्यूसमयी साक्षात भगवान शिव त्या जीवाला तारक मंत्र या रामनामाचा उपदेश करतात. आणि तो जीव त्यामुळे त्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. म्हणून त्याला अविमुक्त क्षेत्र असं म्हटलं जातं, बरोबर. दुसरं असे राम या शब्दाचा अर्थ, एक श्लोक आहे त्याच्याबद्दल. तर तो असं आहे की रा म्हटल्याने आपली सगळी पापं बाहेर पडतात. आणि म हा ओष्ठ वर्ण आहे, त्यामुळे राम म्हटल्याने ओठ बंद होतं, म्हणजे ती पापं सगळी निघून जातात आणि हे बंद होतं. दुसरं, राम या शब्दामध्ये थोडंसं आपण ते बीजाक्षर आणि तंत्रशास्त्र मंत्रशास्त्र याचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल की हा शब्द हा म्हणायला अत्यंत कठीण आहे. लहान मूल सुद्धा म्हणायला त्याला बरीच वर्ष लागतात, नाही का. तर आपण एक भाग्यवान आहोत, आपण सगळे, बहुतेक सगळे, की आपल्याला म्हणता येतो. काही काही जणांना म्हणता पण येत नाही, बरोबर आहे. तर म्हणजे आणि अगदी लहान मुलाला हा शब्द सगळ्यात शेवटी ते मूल शिकतं, बरोबर. तर असा हा राम म्हणजे ध्वनी आणि त्याच्या एनर्जी लेव्हल्स या दृष्टीने सुद्धा राम, आणि हे दोन्ही जे अक्षर, बीजाक्षर आहेत वर्णमालेतली, ती अत्यंत प्रभावी आहेत. आणि त्याचा जे ध्वनीचा जो म्हणजे परिणाम आहे तो खूप जास्त आहे. म्हणून त्या मंत्रशास्त्रामध्ये या बीजाला आणि या मंत्राला खूप महत्व आहे. तर आणि म्हणूनच हा राम हा तारक मंत्र का म्हटला जातो, कारण यामध्ये ही आणि या दोन बीजाक्षरांचा मिळून हा तारक मंत्र बनलेला. तर असं आता हे आपण बघूया आता की हा रामरक्षा स्तोत्र अशा रामाचं रा रामरक्षा याचा आपण अर्थ बघूया. तर रामरक्षा स्तोत्र श्री गणेशाय नमः आपण सुरुवात करतो. आधी गणपतीला कार्यारंभी वंदन करतो, विघ्नहर्ता म्हणून, बरोबर. श्री गणेशाय नमः. नंतर मग अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, अस्य म्हणजे ह्या, षष्ठी, ह्या श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राचा, हा षष्ठी एकवचन मंत्राचा. आता बघा ना, हे हे रामरक्षा ही जी आहे, पण म्हणताना रामरक्षा म्हणतो, रामरक्षा, पण हे स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे. फार महत्वाचा आहे ना शब्द. स्तोत्र म्हणजे ज्यांनी आपण स्तुती करतो,
परमेश्वराची, एखाद्या इष्टदेवतेची वगैरे, त्याला म्हणतो आपण स्तोत्र. स्तुतीपासून स्तोत्र हा शब्द तयार झालेला. हा, त्याच्यामध्ये स्तुतीमध्ये आपल्याला म्हणजे परमेश्वराचं गुणगान करतो, त्याचा महिमा वर्णन करतो, म्हणजे त्याला परत अर्थाला महत्व असतं, लयीला महत्व असतं, नादाला महत्व असतं. हे नाही कळत आहे बघा. अरे जरा म्यूट करा हा इतरांनी सगळ्यांनी. हा, तर असं हे स्तोत्रामध्ये, स्तुतीमध्ये अर्थ, नाद, लय या सगळ्यांना महत्व असतं. छंद अर्थात साथ. नंतर मंत्र. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते. स्तूयते इति स्तोत्रम, मननात त्रायते इति मंत्र. तर मननात त्रायते म्हणजे ज्याचं मनन केल्याने आपलं रक्षण होतं. त्रायते म्हणजे रक्षण होतं आपलं, त्याला म्हटलं जातं मंत्र. तर मननात, मननात म्हणजे ज्याचं सतत मनन केल्याने. मनन म्हणजे मनामध्ये सतत घोळवल्याने, त्याचं चिंतन केल्याने आपलं रक्षण होतं, आपल्याला मुक्ती मिळते, या जन्म मृत्यू चक्रापासून आपलं रक्षण होतं, त्याला म्हटलं जातं मंत्र. तर हा स्तोत्र, आणि त्याच्या मंत्रामध्ये ध्वनीला खूप महत्व आहे. मंत्रशास्त्रामध्ये, स्तोत्रामध्ये अर्थ, नाद आणि लय याला महत्व आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्र म्हणताना हा स्तोत्र मंत्र असल्या, स्तोत्रही आणि मंत्र आहे म्हणून, त्यामुळे त्याला आपला त्याच्याकरता आपल्याला अर्थही माहिती पाहिजे. नाहीतर ज्याचं गुणगान करतोय त्याचा आपल्याला अर्थच माहिती नाही, अशी आपली अवस्था होईल, नाही का? जे आपण गुणगान करतोय परमेश्वराचं, ते काय गुण गातोय, गुणगान करतोय, ते तर आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? जसं असं म्हटलं जातं की लता मंगेशकर किंवा मोठमोठे गायक जेव्हा गातात कुठलंही गाणं, त्या अर्थी त्याचा अर्थ, भावार्थ नीट समजून घेऊन मगच ते गातात. असं उगीच कागद दिला हातात आणि वाचलं असं होत नाही, नाही का? तसंच, त्यामुळे आपल्याला स्तोत्राकरता त्याचा अर्थ माहिती पाहिजे, नीट नाद, नीट लय माहिती पाहिजे, ज्याला आपण छंद म्हणतो, आणि नंतर ते एका विशिष्ट चालीत म्हटलं पाहिजे, आणि नंतर शेवटी अपेक्षित ध्वनी, कारण ते मंत्र आहे त्यामुळे ध्वनी अपेक्षित आला पाहिजे. मग त्याचा परिणाम पूर्णपणे, आपल्याला त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ प्राप्त होईल. तर याचे ऋषी कोण? तर बुध कौशिक ऋषी हे या मंत्राचे, स्तोत्र मंत्राचे ऋषी आहेत. ऋषी म्हणजे काय? तर हा मंत्र ज्यांना दृष्टीस पडला किंवा ज्यांना स्फुरला तो. आता याची कथा अशी आहे की आधी हा रामरक्षातला जो शेवटचा स्तोत्र आहे ना, श्लोक आहे ना, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा जो श्लोक आहे, हा शिव साक्षात तिला वरानने म्हणजे पार्वतीला सांगतात की हे वरानने, राम रामेति रामेति, राम 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 इति इति इति, हा, राम नाम वरानने, हा, राम राम, मनोराम, राम रामेति रामेति रमे रामे रमो मनोरमे. तर हा अत्यंत रमणीय, आनंद देणारं, म्हणजे आपल्या म्हणजे पूर्ण चैतन्याला आनंद देणारं, परब्रह्माला आनंद देणारं असं हे नाममंत्र आहे. आणि म्हणून साक्षात शिवांनी पार्वतीला हे सांगितलंय की सहस्रनाम तत्तुल्य, म्हणजे विष्णू सहस्रनामाची एक रामनाम याची तुलना पूर्ण विष्णू सहस्रनामाची होईल, असं हे रामनाम. इतकं याचा महिमा साक्षात शिवांनी तिला, पार्वतीला सांगितलेला. नंतर बुध कौशिक ऋषी. हे बुध कौशिक ऋषी कोण, आणि त्याची थोडी एक कथा सांगतो. की जेव्हा अशी कथा आहे की पुढे येतं ना की शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम. तर शतकोटी प्रविस्तरम म्हणजे वाल्मिकींनी जेव्हा रामायण लिहिलं ते 100 कोटी श्लोकांचं होतं, 100 कोटी. आणि मग त्याच्याकरता देव, दानव आणि मानव या सगळ्यांची भांडणं लागली, अशी कथा आहे, वेदामध्येच आहे. तर मग ते कोणाला, सगळे म्हणायला लागले की आम्हाला पाहिजे. मग शंकरांनी, भगवान शंकरांनी त्याची विभागणी केली. पण विभागणी केली ना तरी शेवटी एक श्लोक उरला, कारण ते शतकोटी असल्यामुळे त्याला तिन्हानी भाग जात नव्हता, सगळ्यांना सारखी वाटणी करून दिली तरी एक श्लोक उरला. तर तो एक श्लोक सुद्धा एका श्लोकामध्ये अनुष्टुप छंदाचा असल्यामुळे 32 अक्षरं होत होती. तर त्यांनी 10-10 अक्षरं प्रत्येकाला, तिघांना वाटून दिली आणि 2 अक्षरं फक्त स्वतःकडे ठेवली. हा, ती म्हणजे राम, फक्त 2 अक्षरं आपल्याकडे ठेवली. पण मग या लोकांना कळलं की अरे काहीतरी आपलं चुकतंय, म्हणजे शिवानी आपल्याला सगळं दिलं पण काहीतरी राहिलंय. पण मग बुधकौशिक ऋषी जे आहेत तर ते तपश्चर्या करत राहिले मानवांमधले, आणि मग त्यांना
प्रातःकाळी स्वप्नात ते स्फुरलं. शिवानी त्यांना उपदेश केला. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा विमाम रहा. त्यांनी हरहा म्हणजे शिवाकडून त्यांना ती स्वप्नामध्ये प्राप्त झाली. आणि मग म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांनी ते लिहिलं. असं अशी कथा आहे. तर त्यामुळे बुध कौशिक ऋषींना त्याचं पहिल्यांदा स्फूर्ती म्हणजे उपदेश झाला आणि त्यांनी ते प्रस्तुत केलं. म्हणून या स्तोत्राचे द्रष्टे जे आहेत ते बुध कौशिक ऋषी. आणि आपण आपल्या सनातन धर्मामध्ये कुठलंही मंत्र स्तुती वेदऋचा म्हणताना त्याचे ऋषी म्हणजे उद्गात एक मुख्य कोण कुणी प्रस्तुत केला, त्याचा छंद, देवता कुठली, इष्टदेवता कुठली, त्याचा छंद कुठला, शक्ती कुठली, कीलक कुठला आणि हेतू काय, हे सगळं म्हणून मगच त्याला पाठाला सुरुवात करायची. सध्या आपण आधी आहे बुध कौशिक ऋषी बघितले, बरोबर, त्यांचं आधी आपण स्मरण केलेलं आहे. नंतर श्री सीतारामचंद्रो देवता. आता या स्तोत्र मंत्राची इष्टदेवता कुठली, तर सीतेसहित, सीता ही रामचंद्रांची शक्ती, तिच्या सहित रामचंद्र ही आपली इष्टदेवता आहे. म्हणजे मी कोणाला उद्देशून कोणाची स्तुती करतोय, तर सीतेसहित रामचंद्र या देवतेची मी स्तुती किंवा स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो. अनुष्टुप छंद, हा कुठल्या छंदात कुठल्या चालीत म्हणतोय मी, तर अनुष्टुप छंदामध्ये म्हणतोय. वेदांमध्ये बरेच छंद आहेत, गायत्री छंद, अनुष्टुप छंद, बृहती छंद, उष्णिक छंद वगैरे वगैरे. तर यापैकी आपण अनुष्टुप छंदामध्ये, यातलं जे रामरक्षे स्तोत्रामध्ये, पूर्ण रामरक्षेमध्ये बरेच छंद आहेत बरं, पण जो रामरक्षा, जो रक्षा कवच जे मुळे ते आपण पुढे बघणार आहोत, त्या कवचाचा छंद आहे अनुष्टुप, की जो 32 अक्षरांचा एक श्लोक असतो. त्याच्यामध्ये 8-8-8-8 असे 4 चरण असतात. तर या अनुष्टुप छंदात रामरक्षेचं मुख्य जे कवच किंवा रक्षा कवच आहे ते अनुष्टुप छंदात. सीता शक्ती ही, तर या मंत्राची शक्ती काय, म्हणजे जिच्याद्वारे ती देवता, म्हणजे जसं रामचंद्र ही देवता आहे, पण सीता ही त्याची शक्ती आहे की जिच्याद्वारे रामचंद्र आपलं कार्य करवतो, असं. तर सीता ही या स्तोत्राची शक्ती आहे. श्रीमद हनुमान कीलकम, हे फार सुंदर आहे. हनुमान कीलक. आता कीलक म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत खिळा म्हणतो ना, खिळ्याने एखादी गोष्ट फिक्स केली जाते, बरोबर. खिळा आपण भिंतीत ठोकून कुठली गोष्ट तिथे फिक्स करतो. तर म्हणजे खिळा हा शब्द कीलक या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजे किंवा असं म्हटलं जाईल की स्थैर्य, म्हणजे खिळ्याने स्थिरता येते. तर या मंत्राची, या स्तोत्राचं स्थैर्य कशाने येतं, तर हनुमान या, कारण हनुमान हा परमभक्त रामाचा. आपल्याला ती कथा माहितीये की त्याची जेव्हा छाती फोडून दाखवली, तेव्हा त्याच्यात सुद्धा त्यांनी सीतेला दाखवलं की रामचंद्रच आहे. इतकं त्याची अनन्यसाधारण श्रद्धा होती. तेव्हा हनुमानाशिवाय रामचरित्र पूर्ण होऊच शकत नाही, बरोबर. तर या रामरक्षाच्या स्तोत्राचं हनुमान हा कीलक आहे. नंतर श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. आता हे विनियोग म्हणजे काय, मराठीत पण आपण म्हणतो विनियोग काय, याचा उपयोग काय किंवा हेतू काय. हा, तर मी म्हणतोय काय हेतू, माझी काही कामना आहे का, मला मूल हवंय की नोकरी हवी आहे की पैसा हवाय, तर काही नाही. आपण काय म्हणतो, श्री रामचंद्र प्रीत्यर्थे, श्री रामचंद्राच्या प्रीतीसाठी, प्रेमासाठी. तर प्रेम कसं असतं, नेहमी प्रेम हे नेहमी निष्काम असतं, बरोबर. ज्याच्यात काही कामना आहे, ज्यात काही अपेक्षा आहे, ते प्रेम नाहीच. त्यामुळे प्रीत्यर्थ म्हणजे काय, निष्काम. आपण ही निष्काम भक्ती करतोय की ज्यात माझी काही कामना नाही, फक्त त्याची प्रीती, त्याचं प्रेम किंवा त्याची कृपा असू दे, त्याच्याकरता मी याचा जप किंवा पाठ करतोय. असं आपण, म्हणजे ऋषी, देवता, छंद, शक्ती, कीलक आणि विनियोग म्हणजे हेतू, हे याचा आधी उद्घोषणा केलेली, बरोबर. हे एक सनातन धर्मातल्या प्रत्येक आराधनेचं, उपासनेचं एक वैशिष्ट्य आहे की या 6 गोष्टी आधी आपण डिक्लेअर करतो, याची घोषणा करतो आणि मगच उपासनेला सुरुवात करतो. ठीक आहे. आता याच्या मी पुढच्या स्लाइडवर जातोय. तर याच्यावर काही विचारायचं आहे का, काही शंका असतील तर थोडक्यात विचारा, मी याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, शंका नाही आहेत कोणाला, मग मी पुढे जातो. आता आपण जेव्हा आपण या सगळ्या उद्घोषणा केली, नंतर जी इष्टदेवता जी असते
त्या स्तोत्राची, तर त्याचं आपण आधी ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे काय, तर ती देवता आपल्या मनश्चक्षूंसमोर आणतो. प्रत्यक्ष देवता तर सर्वव्यापी आहे, निर्गुण निराकार आहे, बरोबर, मूलतः परमेश्वर. पण तिचं एक आपल्याला आपल्याला सगुणाशिवाय उपासना होत नाही, म्हणून तिचं एक आपल्याला भावणारं रूप ते आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर आणतो, आणि त्याला म्हणतात आपण ध्यान. हा, तर ते ध्यान आता आपण या देवतेचं, इष्टदेवताचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं करणार आहोत. त्याचा पहिला श्लोक काय, अथ अथ ध्यानम. अथ म्हणजे आता, आता मी त्याचं ध्यान करतो. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं. तर आता याच्यात बरेच संधी आहेत, त्याचा आपण विग्रह केला की आपल्याला एक एक शब्द समजेल. बहुतेक वेळा आपल्याला अर्थ लक्षात पण येईल तो, पण जो नसेल येत तो मी समजावून सांगेल. तर ध्यायेत आजानुबाहुं. तर ध्यायेत, ध्यायेत म्हणजे काय, ध- हा, ध्यायेत हे विध्यर्थ रूप आहे धातूचं. हा, धीयतेचं विध्यर्थ रूप आहे ध्यायेत, म्हणजे ध्यान करावे किंवा विचार करावा. कशाचा, आजानुबाहू. कोण देव म्हणजे आता आपल्या देवतेचं वर्णन आहे. आजानुबाहू म्हणजे ज्या देवतेचे किंवा रामचंद्रांचे बाहू कसे आहेत, आजानू म्हणजे गुडघ्यापर्यंत असे लांब लांब सडक हात आहेत त्यांचे. रामचंद्रांचे असं एक वैशिष्ट्य मानलं जातं असामान्य पुरुषाचं, की त्याचे जे हात असतात ते गुडघ्यापर्यंत टेकलेले असतात. नंतर धृत शरधनुषम. त्यांच्या हातात काय आहे, तर धृत शरधनुषम म्हणजे हातामध्ये त्यांच्या धनुष्य आणि बाण आहे. हा, शर म्हणजे बाण, धनुषम म्हणजे धनुष्य. बद्ध पद्मासनस्थम. आता हे सगळ्या द्वितीय विभक्ती आहे बरं. आजानुबाहुं धृतशर धनुषम. हा, कारण आपण त्यांचं वर्णन करतोय. बद्ध पद्मासनस्थम म्हणजे ते कसे आहेत, पद्मासन बांधलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये ते स्थित आहे. पद्मासन आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी कसं करायचं असतं ते. तर पद्मासनामध्ये ते राम प्रभू रामचंद्र स्थित आहेत. पीतम वासहा वसानम. वासहाचं संधी होऊन वासो झालेला आहे. पीतम वासो वसानम म्हणजे काय, पिवळं. पीतम म्हणजे पिवळं, वासा म्हणजे वस्त्र, आणि वसानम म्हणजे नेसलेले किंवा नेसलेला. तर त्यांनी पिवळं वस्त्र नेसलेलं आहे, पितांबर ज्याला आपण म्हणतो तो. नंतर नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. तर नवकमल म्हणजे नूतन कमल, अगदी असं म्हणजे याला आपण अगदी टेंडर किंवा कोवळं असतं, पण अगदी प्रफुल्लित म्हणजे तेजस्वी असतं ते. दल तर त्याच्या पाकळ्या, नूतन कमलाची पाकळी, त्याचं स्पर्धी नेत्र, त्याच्याशी स्पर्धा करणार हा नेत्र. म्हणजे रामाचे डोळे नेत्र कसे आहेत, तर नूतन कमलाच्या अत्यंत कोमल अशा त्या एका पाकळीशी स्पर्धा करणारे तेजस्वी पण मुलायम आणि अत्यंत कोमल असे त्याचे नेत्र आहेत, आणि अत्यंत प्रसन्न, बघणाऱ्याला अत्यंत प्रसन्नता येईल असे त्याचे नेत्र आहेत. नंतर पुढचा श्लोक बघूया आपण ध्यानातलाच. हम्म वामांकारूढ सीता मुख कमल मिलल्लोचनम नीरदाभम. तर परत संधी बरेच आहे त्याच्यात. वाम, अंक, आरूढ. वाम म्हणजे डाव, अंक म्हणजे मांडी, आणि आरूढ म्हणजे बसलेली किंवा स्थित असलेली. तर त्यांच्या डाव्या मांडीवर सीता आरूढ आहे. आपल्या धर्मशास्त्रात असं म्हटलं जातं की पत्नीचं जे स्थान आहे ते डाव्या बाजूला, आणि विशेषतः बसायचं असेल तर डाव्या मांडीवर असं. तर त्यामुळे पत्नी ही, सीता ही त्यांची पत्नी आहे, त्यामुळे ती डाव्या मांडीवर आरूढ आहे. आता पण तिचं पुढे वर्णन काय, मुख कमल मिलल लोचनम. लोचनम, आता त्यांचे जे नेत्र आहेत ना, लोचन, ते कुठे आहेत, मुख कमल मिलत. मिलत म्हणजे शत्रू प्रत्यय, मिल धातू, मिल म्हणजे मिलन किंवा मिळणे, त्याचा शत्रू प्रत्यय संस्कृतमध्ये लागतो. तर त्याला धरून मिलत असं झालं ते. मुख कमल मिलत म्हणजे त्या मुख कमलावर त्यांची दृष्टी एकाग्र आहे, तिच्याकडे ते बघतायत एकाग्रतेने. आणि हे ते म्हणजे त्यांनी तिला सीतेला बसवलेलं आहे, आणि सीतेकडे ते बघतायत एकाग्रतेने तिच्या मुखकमलाकडे. नंतर
नीरदाभम. हा, तर नीरद अधिक आभम. नीरद म्हणजे नीर म्हणजे पाणी, आभम म्हणजे तेज किंवा वर्ण. तर त्यांचा वर्ण कसा आहे? मेघासारखा. नीरद, नीर म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा. पाणी देतो कोण? मेघ देतात, ढग. तर मेघ आभम म्हणजे मेघासारखी आभा किंवा वर्ण ज्यांची आहे, थोडक्यात आपण मेघश्याम म्हणतो, तसं त्यांचं सावळा वर्ण आहे. नाना अलंकार दीप्तम. नाना अलंकार त्यांनी घातलेले आहेत. हम्म. नंतर आणि त्यांची अगदी दीप्ती म्हणजे त्यांनी ते तेजस्वी, त्यांचे चकाकतायत, त्यामुळे त्याची प्रभा त्यांच्या शरीरावर दिसते. दधत दधतम उरुजटा मंडनम. आता दधतम, दधतम म्हणजे धारण केलेलं. हा, दा काय धारण केलंय त्यांनी? उरु जटामंडनम. उरु म्हणजे मोठ्या, जटामंडनम म्हणजे मोठा केशसंभार किंवा जटासंभार त्यांनी धारण केलेला. कोणी? रामचंद्रम, की ज्यांचं मी ध्यान करतो. हा. हा, असं ध्यायेत आपण म्हटलंय ना, ध्यायेत. कोणाचं ध्यान करावं? तर अशा जे वर्णन केलेलं आहे, हा, त्याचं, यांचं, अशा रामचंद्रांचं ध्यान करावे. इति ध्यानम. असं हे ध्यान आहे रामचंद्रांचं. 4 ओळींचं हे ध्यान आहे. या ध्यानावरती कोणाला काही शंका आहेत का? मला कारण आता फक्त ते आधीची जी स्क्रीन होती ना त्याच्यावरती आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये काय? बद्ध पद्मास्तनस्तम म्हणून जे आहे ना ते, की आपण हम्म. आतापर्यंत रामाची मूर्ती किंवा रामाचा फोटो वगैरे असं बघतो तेव्हा नेहमी राम उभाच आहे आणि त्याच्या डाव्या साईडला सीता, उजव्या साईडला लक्ष्मण असंच पाहतो. अगदी बसलेला बरोबर. राम अगदी आपण कधी अगदी बघितला? अगदी अगदी बरोबर. आता कसं आहे माहितीये का, प्रत्येक स्तोत्राची, मंत्राची एक देवता असते आणि ती देवता त्या त्या विशिष्ट रूपांमध्ये असते. जसं कधी देवी, आता आपण देवीचं बघतो नाही का, कधी कधी देवी, दुर्गा देवी ही रणांगणावर जाणारी अगदी हे असते. लक्ष्मी देवी कोमल असते, सरस्वती वीणा वाजवत असते. म्हणजे प्रत्येक, आता रामचंद्रांचं जसं आता रामलल्ला, त्यांचं जे जन्मस्थान आहे अयोध्येला, ते लहान, त्यांचं वर्णन वेगळं आहे. बरोबर, त्यांचं रूप वेगळं आहे, तिथे सीता नाहीये. कोणीतरी असं मध्यंतरी एक चर्चा चालू होती ना, की अरे त्याच्यामध्ये फक्त रामाची स्थापना केली, सीतेचीच करत नाही. मग त्याला उत्तर देण्यात आलं की अरे तो राम लहान राम आहे, त्याचं तिथे जन्म झालाय त्याचा, त्याला सीता कुठून मिळणार तेव्हा? तर आता रामरक्षेचं जे मुख्य ध्यान आहे ना, त्याच्यामध्ये हेच ध्यान आहे. इतर वेळेस जे आपण, तुम्ही म्हटलं तसं, रामाचा जो आपण प्रतिमा बघतो, राम उभा असतो, त्याच्या एका बाजूला सीता असते, डावीकडे उजव्या बाजूला लक्ष्मण असतो, समोर हनुमंत असतो, ते ध्यान वेगळं. हे रामरक्षेचं जे विशिष्ट पूर्ण जे ध्यान आहे ना, ते असं आहे की पद्मासनात बद्ध, डाव्या बाजूला डाव्या मांडीवर सीता, तिच्याकडे तो बघतो असं. त्याच्यात लक्ष्मण पण नाहीये या पर्टिक्युलर श्लोकामध्ये, आणि हनुमान पण नाही. समजलं? पुढे येतील ते, पण हा विशिष्ट रामरक्षेचा करता जो स्पेसिफिक जे ध्यान आहे ना, त्याच्यामध्ये हे ध्यान अपेक्षा. कळलं? हो हो सर, आणि जरा छान वाटलं, हा. वेगळा थोडासा अँगल. हा, तर आता पुढचं. आता हे आपण ध्यान बघितलं. आता या ध्यानामध्ये पुढचं वर्णन आहे, म्हणजे आता महात्म्य सांगतायत. ध्यान संपलंय, आता परत येईल ध्यान, पण आता हा श्लोक पुढचा महात्म्याचा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. तर हे रघुनाथाचं, रघुनाथ म्हणजे कोण? की रघुकुलाचा स्वामी. हम्म. तर रघुकुल हे साक्षात मनूपासून सुरू झालेलं आहे, विवस्वानापासून. हा, पहिला मनू जो होता त्याच्यापासून. पण त्याच्यात मोठमोठे होऊन गेले, रघु, ककुस्थ वगैरे वगैरे. तर या रघुकुलाचा जो स्वामी, म्हणजे त्या त्या कुळात जे मोठमोठे लोक होऊन गेले त्यांना आपण स्वामी म्हणतो. तर राघव किंवा रघुनाथ, तर त्याचं असं चरित्र कसं आहे? शतकोटी प्रविस्तर. वाल्मिकी ऋषींनी त्याचं चरित्र 100 कोटी श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे. असं अत्यंत विस्तारित चरित्र त्याचं आहे. आणि त्यात ते कसं आहे पुढं? तर एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. म्हणजे एक 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 एकम एक एक अक्षरम, म्हणजे त्याचं एक एक अक्षर हे कसं आहे? तर पुंसाम, पुंस पुंस म्हणजे पुरुष,
तर पुरुषांचे षष्ठी बहुवचन आहे. तर त्याचं एक एक अक्षर, त्या चरित्रातलं प्रत्येक अक्षर हे ना पुरुषांचं म्हणजे सगळ्या पुरुषांचं महापातक नाशनम, मोठमोठ्या पातकांचं पण ते नाश करण्याला समर्थ आहे. इतकं त्याचा नामाचा महिमा, या रामनामाचा महिमा, किंवा त्या नुसत्याच रामनामाचा नाही, त्या चरित्रातल्या एकेका अक्षराचा एवढा मोठा महिमा आहे की त्याचं प्रत्येक अक्षर हे पुरुषांची मोठमोठी पापं ही नष्ट करतो. हा, आता तुम्ही दीपाली म्हटलं तसं हे आता पुढचं ध्यान बघा, परत ध्यान आलेलं आहे. ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटामुकुटमंडितम. आता ध्यात्वा, ध्यात्वा म्हणजे काय? आता आपण जे पुढे रक्षा कवच जे बघणार आहोत ते कसं म्हणायचंय, तर ध्यान करून. ध्यात्वा, त्वा प्रत्यय. हा, आपण संस्कृतमध्ये शिकलेलं ध्यात्वा म्हणजे ध्यान करून. हा, श- कसं 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 ध्यान करून, तर नीलोत्पल श्यामम, नील उत्पल श्यामम. त्याचा रंग कसा आहे की नील उत्पल श्याम म्हणजे निळा सावळा. हा, निळं कमळ जे असतं ना, म्हणजे सावळ्या रंगाचं. तर नील उत्पल म्हणजे नीलकमलालाच उत्पल म्हणतात. पण नीलोत्पल श्याम म्हणजे त्याचा वर्ण जो आहे तो निळ्या कमळासारखा निळा सावळा आहे. हा, श्यामरंग, श्यामवर्ण असा राम. राजीव लोचन. आता राजीव म्हणजे परत कमळच. तर त्याचे लोचन किंवा त्याचे नेत्र कसे आहेत? कसे? कमळाची जशी पाकळी असते अशी लांब पसरलेली, तसे त्याचे नेत्र आहेत. बरोबर, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की नेत्र कोणाचे अगदी बारीक असतात, कोणाचे गोल असतात, उभट असतात, गोल असतात. पण या रामाचे नेत्र ते असे कमळाच्या पाकळीसारखे आहेत. राजीव लोचन जानकी लक्ष्मण उपेतम. आता याच्यामध्ये ध्यान वेगळं आहे बघा. त्याच्यासोबत उपेतम म्हणजे जवळ, उप म्हणजे जवळ येणे. हा, उपनिषद म्हणजे जवळ येऊन शिकणे, त्याला उपनिषद म्हणतो. गुरुच्या जवळ जाऊन जे शिकायची विद्या आहे त्याला उपनिषद म्हटलं जातं. तर उपेतम, उपेतम म्हणजे एतम म्हणजे आलेला. तर जवळ कोण आलेलं आहे त्याच्या? जानकी आणि लक्ष्मण. एका बाजूला जानकी, डाव्या बाजूला सीता आणि लक्ष्मण. जटा मुकुट मंडितम, आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा जटा, हा, जटारूपी मुकुट आहे असा त्यांनी तो मंडित आहे. अशा रामाचं ध्यान करू. हे दोन्ही ध्यान इथं दिलेले आहेत. पण अजूनही हनुमान आलेला नाहीये बरं इथं. तर असं आहे. तर हे या ध्यानामध्ये आता सीता आली, राम आला, लक्ष्मण आला आणि सीता आहे. आता पुढचं. बरोबर. आता हा, आता सासी तूण धनुर्बाण पाणीम नक्तम चरांतकम. आता परत त्याचा ध्यानाचा श्लोक आहे. पहिली ओळ ध्यानाचीच आहे. श्वासितूण धनुर्बाण, पुढची दोन्ही की स म्हणजे सह. हा, असी, असी म्हणजे तलवार. हा, त्याच्या हातात काय आहे? असी म्हणजे तलवार आहे, ज्याला आपण असी धाराव्रत म्हणतो ना, म्हणजे तलवारीवर चालल्यासारखं. तसं असी म्हणजे तलवार. तूण म्हणजे भाता. धनुर म्हणजे धनु, बाण आहेच. आणि पाणी म्हणजे हात. हातामध्ये ज्याच्या तलवार पण आहे, धनुष्य बाण पण आहे. आणि तो काय करतो? नक्तम चरांतकम. नक्तंचर म्हणजे कोण? नक्त म्हणजे रात्र, नक्तम म्हणजे रात्र. तर रात्रीचा चर म्हणजे रात्री फिरणारे जे राक्षस गण आहे त्यांचा अंतक म्हणजे त्यांचा यमक कर्दनकाळ असा आहे तो. त्यांचा नाश करणारा. स्वलीलया जगत्रातून आविर्भूत मजम विभूम. स्वतःच्याच लिहिलेली, कारण तो साक्षात परमेश्वर आहे, ही त्याची सगळी त्याचीच लिला आहे. जगत्रातून, जगाच्या रक्षणासाठी तो आविर्भूतम अवतार घेतो. नाहीतर मूलतः तो कसा आहे? अजम. अजम म्हणजे अजन्म आहे, ज्याला जन्मही नाही, मृत्यू नाही. आणि विभूम सर्वव्यापी आहे. पण तो जगाच्या रक्षणासाठी आविर्भूत झालेला अवतार घेतलेला आहे. जसं कृष्ण गीतेमध्ये सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च रक्षणाम, नाही का, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तसं रामानी, प्रभू रामचंद्रांनी राक्षस किंवा रावण वगैरे या सगळ्या तेव्हा अवतार घेतलेला आहे. तर त्याच्या अवताराचं इथं उद्दिष्ट आहे की जगत्रातून, जगाच्या रक्षणासाठी तो आविर्भूत झालेला अवतार घेतलेला आहे. आपण इथे जस्ट थांबूया. 40 मिनिटाचं आपलं झूम सेशन इथं आता संपत आलेलं आहे. तर हेच आपण उद्या पण सुरू करूया याच वेळेला. हा, 8:20 उद्याला. चालेल ठीक आहे. सर. हो. हा, तर इथं आता येस. आपण थांबूया. यात काही शंका असतील तर उद्या सुरुवातीला आपण तुम्ही विचारू शकता. हा, सर ठीक. एकदा रेकॉर्डिंग पाठवणार आहे का, करणार आहे का?
याचं रेकॉर्डिंग